आपण पृथ्वीचं अंतरंग या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण ह्याच्यामध्ये शिकूया की महासागरीय कवच. तर याच्या अंतर्गत काय काय आहे ते आपण बघूया. हा आपल्या भूकवचाचा दुसरा थर आहे. कितवा? दुसरा. आणि हा थर संपूर्णपणे सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संयोगानं बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असं सुद्धा नाव होतं. काय? सायमा. आणि या थराची जाडी जवळजवळ 7 ते 10 किमी आहे. किती? 7 ते 10. आणि महासागरीय कवचाची घनता ही 2.9 ग्रॅम घनसेमी ते 3.3 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. आणि या थरामध्ये प्रामुख्यानं बेसॉल्ट आणि गॅब्रो हे खडक आढळून येतात. कोणते कोणते? बेसॉल्ट आणि गॅब्रो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला दिलेलं आहे की हे नेहमी लक्षात ठेवा. माहित आहे का तुम्हाला? ह्याचा समावेश आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भूगोलाच्या केलेला आहे. तरी सुद्धा एक विरंगुळा म्हणून मी तुम्हाला ते दिलंय. तर ते नंतर तुम्ही व्यवस्थित वाचा. आता पुढे जाऊया आपण. आता प्रावरण. तर भूकवचाखाली प्रावरणाचे हे थर आढळतात. हे भूकवच आहे. हे भूकवच आणि त्याच्या खाली हे प्रावरणाचे थर. मग हे कसले आहेत? तर प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असं 2 उपविभाग केलेले आहेत. लक्षात आलं? त्याच्यानंतर उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते आणि याच्याच भागामध्ये शिलारस कोठी आढळतात. काय आढळतात? शिलारस कोठी. काय असतात? तर ही शिलारस कोठी म्हणजे ज्याच्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान हा शिलारस आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो, सगळीकडे पसरला जातो. तर या प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? दुर्बलावरण. आणि भूकंपाची केंद्र या भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. आलं लक्षात? बरोबर. पुढे जाऊया. आता भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर या प्रावरणास सुरुवात होते. म्हणजे या प्रावरणातील अंतर्गत संपूर्ण शक्तीमुळे होणाऱ्या सगळ्या हालचालीमध्ये भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, त्याच्यानंतर भूकंप यासारख्या प्रक्रिया आणि घटना घडत असतात. त्याच्यानंतर पुढे जाऊया की या भागामध्ये 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान हे 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश इतकं पर्यंत असावं असं अनुमान आहे. मग तेथल्या खडकांच्या रचनेमध्ये आणि घनतेमध्ये एकाएकी बदल होतो. काय होतो? एकाएकी बदल होतो. आणि प्रावरणाची खोली ही 2870 किमी असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांनी असा अंदाज काढला की इतकेपर्यंत त्यातली खोली असावी. आता प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ ही होत जाते. आणि याचंच कारण म्हणजे वाढत जाणारा दाब आहे. आणि ही निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा मुद्दा गाभा. गाभा म्हणजे संपूर्णपणे आपल्या पृथ्वीचा आतला भाग. तर भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. बघा किती खाली. म्हणजे प्रावरणाच्या खाली आणि पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा हा भाग आहे तो संपूर्णपणे काय आहे? त्या संपूर्ण भागाला काय म्हणतात? गाभा. एखाद्या आपण कुठल्या तरी अशा अंधाऱ्या खोलीत गेलो किंवा कुठेतरी, तर तो आतला गाभा म्हणजे एकदम आतली बाजू. त्याप्रमाणे गाभ्याची जाडी ही 3471 किमी एवढी असते.
आणि या थराचे म्हणजे या गाभ्याचे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे 2 भाग पडतात. किती? 2. लक्षात आलं व्यवस्थित? पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत की सागरीय कवच, प्रावरण आणि गाभा. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की काही आपल्या स्वाध्यायातले म्हणजे आपल्या अभ्यास पाठाच्या खालचे पण काही प्रश्न ह्याच्यामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत. बरोबर? चला तर आता आपण पुढे जाऊया.